भविष्य त्या आई वडिलांच्या हाती असतं. पांडित्य कर्मामध्ये अत्यंत प्रावीण्य त्यांनी मिळवलं, पण आईने दुर्लक्ष केल्यामुळे दुसंगती प्राप्त झाली, वाम मार्गाला लागला. ज्या वेळेला तो घरातून बाहेर पाऊल टाकायचा त्यावेळेला आईने 2 सकारात्मक संदेश त्याला दिले पाहिजे. आजही आपली मानसिकता, जर तरुण वयात आलेली मुलगी घराच्या बाहेर जात असेल तर आई वडील विचार न करतात, कुठे चालली, किती वेळ जाणार, कोणाकडे जाणार, काय करणार, सगळी विचारणा मुलीची होते. जर तिला 2-5 मिनिटं वेळ झाला, उशीर झाला, पुन्हा ती प्रताडित होते. एवढा वेळ लागला, कुठे गेली होती, कोणाशी बोलली. परंतु तिच्याच तुलनेमध्ये तिचा असणारा मोठा भाऊ तो 2-2, 5-5 दिवस बाहेर राहतो, कधी साधी विचारपूस सुद्धा होत नाही, कुठे गेला होता, काय केलं. मग मुलीलाच एवढं अनुशासन, ठीक आहे, भारतीय परंपरा आहे, अनुशासन मध्ये जीवन जगावं, पण मुलीला एवढं अनुशासन, मग मुलाला का नको. तीच चूक, तीच भूल आईकडून झाली सज्जना हो. कारण आपली भारतीय परंपरा देखील आहे, मातृदेवो भव. आईच्या मांडीवर असतानाच ते लेकराची पाठशाळा सुरू होते. KG1 KG2 हे नंतरचा भाग आहे. परंतु तसं गर्भ अवस्थेमध्ये असतानाच ते संस्कार तिच्यावर लादल्या जातात आणि तिची पाठशाळा आईच्या मांडीवर असतानाच त्याला शिकवलं जातं. आईचा रोल मुलाच्या चरित्र निर्मितीमध्ये मुख्य आहे सज्जन हो. 2 मिनिटात त्याची मानसिकता, त्याचे विचार सकारात्मक नकारात्मक करायला आईला वेळ लागत नाही. तिची वात्सल्य भावना, तिची ममता, तिची करुणा अत्यंत प्रभावशाली पद्धतीने चरित्र निर्माण मध्ये कार्य करू शकते. छोटस उदाहरण, स्वामी विवेकानंद 12-13 वर्षाची अवस्था आहे. वडिलांनी विचारलं, त्यांचं पूर्व आश्रम नाम होतं नरेंद्र. नरेंद्र नाम में वैसे भी ताकत होती है. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी संविधान की शपथ लेता हूं. ते वजन, तो कॉन्फिडन्स लेवल, निर्णायक शक्ती, त्याच्या पाठीमागे असणारी ऊर्जा क्रांती करत असते संजना. मघाशी प्रचारची गाडी गेली तसं प्रचार करत नाही बरं, सहज आठवलं म्हणून बोलतो. नरेंद्र नावाची पण आपली एक शक्ती असते, ऊर्जा असते. एकदम गोंडस ब्राह्मण शरीर, सुंदर काया, बुद्धिमत्ता. वडिलांनी मोठ्या कौतुकाने विचारलं, बेटा नरेंद्र तुम क्या बनना चाहते हो. बाबा मैं तो गाड़ी वाला बनना चाहता हूं. वडिलांना वाटलं डॉक्टर, प्रोफेसर, काही विशिष्ट तो IPS IAS अधिकारी होशील, आणि तू म्हणतो बाबा मुझे तो गाडीवाला बनना है. कडक थंडीचे दिवस, पण बापाला थरथरून घाम आला. मी स्वप्न काय बघितले तुझ्याबद्दल, तुझं उज्ज्वल भविष्य माझ्या हाती, काहीतरी आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं तू नाव कमवणारा होशील. तू म्हणतो बाबा मुझे गाडीवाला बनना है. माता माऊली बाहेर होत्या, घरात प्रवेश झाला, बघितलं आपले स्वामी, आपले नाथ अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे. आल्या, स्वामी नाथ माझे मालक, काय झालं तुम्हाला. अरे म्हटले, मुलाला विचारपूस केली, पहिल्यांदा त्याला विचारलं तुझं भविष्य, तुझं फ्युचर काय आहे. तो म्हटलं बाबा मुझे तो गाडीवाला बनना है. सज्जनाओ लक्ष द्या, नरेंद्राने आईला बघितलं. आईने विचारलं, बेटा बाबा को तूने ऐसे जवाब दिया. हा मां. घरामध्ये फोटो होता सज्जना हो, भगवान श्री कृष्ण उपदेश करतायत. अर्जुन हात जोडलेले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. असा संदेश, तो फोटो गीता संदेश देणारा. आईने जाऊन त्या फोटोकडे बोट केलं, नरेंद्र तुम्हें गाड़ी वाला बनना है, लेकिन कृष्ण जैसे गाड़ी वाला बनना है. फल फ्रूट जूते चप्पल बेचने वाला, गलोगली घूमने वाला गाड़ी वाला नहीं बनना है, तुम्हें कृष्ण जैसे गाड़ी वाला बनना है. अर्थात वही संदेश लेकर के अपने विचार को डाइवर्ट कर दिया, दिशा चेंज झाली
आणि तोच गाडीवाला बनणं पण भगवान श्रीकृष्ण. अख्ख्या जगामध्ये स्वामी विवेकानंदांनी भगवा ध्वज भगवा परचम उंच अशा प्रकारचा केला. भारतीय ध्वज विदेशी धर्तीवर फडकवणारा हा पहिला युवक संन्यासी होता. सज्जन हो, सांगण्याचा उद्देश आईने त्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं चरित्र निर्माण करण्यासाठी आईची मुख्य भूमिका असते. सज्जन हो, ब्राह्मण बालक परंपरेने त्याला वैदिक्य पांडित्य कर्म त्यात प्रावीण्य वडिलांनी मिळवून दिलं, पण आईचे संस्कार आईचं लक्ष नसल्यामुळे चरित्र निर्माण नाही करू शकले. विद्या तुम्हाला प्राप्त होईल. अनेकांना सांगतो मी, सामूहिक संदेश आहे. जे इंग्लिश मीडियम मोठ्या मोठ्या शाळा स्कूल हायस्कूल कॉलेज वगैरे आहे त्यांच्याकडून विद्या भेटतील, तुम्हाला डिग्र्या भेटतील, परंतु चरित्र निर्माण करण्यासाठी आमच्या ऋषीमुनीच्या पायाजवळच तुम्हाला येऊन धडे शिकावं लागले. सज्जन हो, विदेशी धरती चरित्र देऊ शकत नाही. चरित्र निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही फॉर्म्युला कोणताही ज्ञान त्यांच्याकडे नाही, कोणती स्कीम त्यांच्याकडे नाही. ही स्कीम फक्त ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. आमचं संत वाङ्मय यांच्याकडेच ही स्कीम आहे. हा माल फक्त त्याच मॉलमध्ये भेटल, इतर ठिकाणी भेटणार नाही. लोक म्हणतात ना आमची कुठं शाखा नाही, तसं भारतीय धरती व्यतिरिक्त बाहेरची शाखा नाही. सज्जन हो, आईने लक्ष न दिल्यामुळे उलट ज्यावेळेस वडील विचारणा करायचे विचारपूस करायचे त्यावेळेला आई उत्तर द्यायची खोटं खोटे. हा, आज तिकडे वनारसी आश्रम मध्ये अभिषेक होता ना, आपला मुलगा तिकडे गेला आणि तो असायचा पत्त्याच्या डावावर. निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे तो करत होता आणि आई त्याच्या त्या दुर्व्यवहारावर पांघरून घालत होते. मातृशक्तीचा आदर करणारी आपली परंपरा आहे. पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, ज्या वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी आढळून आल्या तत्क्षणीच तुम्ही लगाम लावा, अन्यथा दुष्परिणाम अख्खा समाज ते भोगत असतो. तुम्हाला कंट्रोल झाले नाही, तुमच्या मालकाला तो निरोप द्या. दोघांच्या शक्तीने त्याला कंट्रोल करण्याचे प्रयत्न करा. एके दिवशीच प्रसंग बराचसा कालावधी लोटला आणि ते पंडितजी सगळा व्यवहार जरी होत असला तरी देखील कोणाला पंडितजीला त्यांच्याकडे जाऊन सगळा दुर्व्यवहार सांगण्याची हिंमत नव्हती. कारण पंडितजीला राजाश्रय प्राप्त होता. राज दरबारामध्ये पंडितीचं मोठं स्थान होतं. राजा पंडितजीला आदराने बघत होता आणि लोकांना माहित होतं जर पंडितजीला गोष्ट खटकली तर मृत्यूदंडही राजा आपल्याला देऊ शकतो. लोक भीत होते. एके दिवशीचा प्रसंग, पंडितजी घरी येत असताना एका व्यक्तीच्या हातामध्ये बोटामध्ये पंडितजीची अनमोल अशा प्रकारची हिरे माणिक मोठी जडित अंगुठी बघितली. त्यांच्या लक्षात आलं ही अंगुठी तर मला राजाने दिलेली आहे आणि राजा आयरे गैरे नथू खैरे कोणालाही अशा अनमोल वस्तू देऊ शकत नाही. ती केवळ आणि केवळ माझीच अंगुठी असली पाहिजे. समोर गेला, त्याला विचारणा केली. त्यांनी उत्तर दिलं, ही अंगुठी तुमच्याच मुलाने मला दिली. तुमच्या मुलाने दिली? तू कशी प्राप्त केली? तो म्हटला आमची पत्त्याची मैफिल असते आणि त्याच्यामध्ये तो पराजित झाला आणि परिणाम स्वरूप असलेली दावावर लावलेली अंगुठी मी प्राप्त केली. आणि पुढेही जाऊन बोलला, नुसती अंगुठीच नाही, अशा अनेक वस्तू आहेत. तुम्ही तुमच्या पत्नीला आणलेली जी मकर संक्रांतीला महागडी साडी, तिलाही हिरे माणिक मोती, ते साडी सुद्धा हा पत्ते खेळून हारलेला आहे आणि ती पण माझ्या घरी आहे. अशा अनेक अनमोल वस्तू माझ्याकडे आहे आणि तुमच्या मुलांनी निषिद्ध कर्म करून अशा प्रकारच्या त्या दावावर लावल्या आणि परिणाम स्वरूप मी त्या प्राप्त करून घेतलेला आहे, त्याला पराजित केलं. पंडितजी घरी गेल्या गेल्या सगळ्यात पहिली ती अंगुठी मागितली पत्नीला. पत्नी म्हटली आता मला वेळ नाही, स्वयंपाक करायचं, पाहुणे आले, दिवाळीचं सगळं लाडू कारंजा वगैरे काय काय ते सगळी तयारी करायची आहे, माझ्याकडे वेळ नाही, मला ती अंगुठी आताच पाहिजे. नाही नाही, स्वयंपाक करायचं, सगळी तयारी करायची, शेतामध्ये कापूस वेचायला जायचं, संभाजीनगरहून लेबर आणलाय गाडी भरून, त्यांच्या पाठीमागे लक्ष देण्यासाठी मला जावं लागेल. तो म्हटला सारं बाजूला ठेव,
त्याची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण मला आता अंगुठी पाहिजे म्हणजे पाहिजेच. एक पाठोपाठ सगळ्या वस्तूचा निर्देश त्यांनी केला. अंगुठी मला पाहिजे, हा, आणि तुला ती साडी आणली ती महागडी, ती साडी पण मला आता पाहिजे. साडी तुम्हाला नेसायची आहे का? मला नेसायची नाही, माझ्या समोर ती पाहिजे, कारण मी तुला दिलेली आहे ती. भगवान परमात्म्याचा अभिषेक करण्यासाठी तो सुवर्ण कलश, तोही मला आता पाहिजे. अशा एक एक वस्तूची त्यांनी आठवण करून त्या ठिकाणी मागणी करू लागलेला आहे. पत्नी म्हटले, तुम्ही साऱ्या वस्तूंची नावं का घेऊ लागले? मला पक्का निरोप लागलेला आहे की त्याला पाप कर्म करण्यामध्ये तुझाही समावेश आहे, तुझाही हात आहे. अरे, थोडी तरी लाज तुला वाटायला पाहिजे. 6 ते 7 महिन्यापूर्वी अत्यंत कुलवान शिलवान ब्राह्मण परिवारातली त्याला वधू म्हणून आपण घरात आणलेली आहे. तिला जर या गोष्टी कळायला काय वाटेल? तिचे वडील राज दरबारामध्ये मुख्य पंडित म्हणून पांडित्य कर्म करतायत. जर त्यांना कळालं माझी व्याही, त्यांना काय वाटेल? अरे, दुसऱ्याच्या लेकराला इकडे आणून प्रताडित करणं, तिला त्रास देणं, तिला पेढा देणं, हे आपले संस्कार नाही. मला तर वाटतं हा असणारा आपला मुलगा, मला संशय येतो, हे माझं बीज नसलं पाहिजे, असं हृदय मर्म भेदक वाक्य तो पंडित बोलून गेला. आणि लगेच त्याला बोलावून घेतलं. नशेमध्ये धुत्त असलेला लाथ मारली पाठीवर, घराच्या बाहेर जा म्हटले. आजपासून या घरात, या गल्लीत नाही, या परिसरामध्ये सुद्धा पाऊल ठेवायचं नाही, नाहीतर राजाकडून तुला कठोर दंड दिला जाईल, मृत्यूदंड तुला मी देऊ शकतो म्हटले. नाईलाज झाला, घराच्या बाहेर पाऊल टाकलं. आजपर्यंत साऱ्या सुख सुविधाचे साधनं होते, आनंदाने जीवन व्यतीत होत होतं. विद्या प्राप्त करून तिचा विनियोग न केल्यामुळे ती विद्याही विस्मरण झाली होती. पोट भरण्यासाठी कोणताही उपाय नाही. जाताना रस्त्याने बघत होता, कापूस खूप फुटलेला आहे, पण वेचायची पण अक्कल नव्हती, कारण ब्राह्मण होता ना. 10-12 रुपये किलोच्या हिशोबाने वेचला असतं त्यांनी पोट भरण्यासाठी, पण ती पण अक्कल नव्हती. जंगलात गेला, वनात गेला, आणि वनामध्ये भुकेने अत्यंत कासावीस झालेला तो. दिवसाचा पूर्ण काळ लोटला गेला. संध्याकाळची वेळ झाली आणि अनेक गुरुजींसारखे पंडित देवता, ब्राह्मण देवता, 60-70 यजमान त्यांना घेऊन अभिषेक करण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश केला. यांनी ते सारं बघितलं. पंचमेवा पक्वान त्यांनी सजलेला तो थाल भगवंताला नैवेद्य म्हणून त्यांनी मंदिरात प्रवेश केला. ते खाद्यपदार्थ आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो नास्तिक असल्यामुळे अभिषेक, पांडित्य कर्म, शिवालय असं कोणतंही आकर्षण नव्हतं, पण भूक लागलेली, भुकेने कासावीस झालेला. तशा अवस्थेमध्ये मंदिरामध्ये पंडित लोकांनी प्रवेश केला. संध्याकाळपासून अभिषेक सुरू झाला. महाशिवरात्रीचा दिवस, रात्र पलटली. पण कोणतंही व्रत, कोणतीही उपासना, कोणताही उपवास करत असताना रात्रीचं महत्व अधिक आहे सज्जन हो. दिवसभर उपवास घडला. उपवास करत असताना उपवासाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार उपवास केला तरच तो उपवास घडतो, अन्यथा त्याचं पुण्य भेटत नाही. कालच जगदीशजी बोलत होते, आमच्याकडे सरासरी लहान लेकरं देखील एकादशी व्रत करतायत. एकादशी आपल्याकडे पण वैष्णव परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, खूप प्रामाणिकपणे ते व्रत करतायत. परंतु एकादशी फक्त तिथी डोळ्यासमोर ठेवतात. जसं पाहिजे तसं व्रत गुरुजी होत नाही. एकादशीला फक्त एकादशी म्हणून आयटम चेंज होतात, त्यांची संख्या वाढते, क्वांटिटी वाढते, टायमिंगही वाढतो. दशमी पासून एकादशी सुरू होते. मी पण एकादशी करतो, पण दशमीला संध्याकाळी पाणी घेतल्यानंतर द्वादशीला सकाळी पाणी पितो मी. म्हणजे 2 रात्र आणि 1 दिवस पाणी सुद्धा घेत नाही, आणि सारं चालू असतं.
म्हणजे तकिया लावून आराम नाही करत, चालू असत. आणि आपली म्हणजे तुमची एकादशी कशी असते, दशमीला संध्याकाळीच ए पप्पाची माय काय भाजी चांगली कर बरं जरा, दशमीलाच का, उद्या एकादशी. मस्त पातळ भाजी, 2-4 बाजरीची भाकरी चुरून हाणतो. एरवी सकाळ झाल्यानंतर मारुतीरायाचं दर्शन, बनारसी आश्रम दर्शन, 9 वाजता घरी जाऊन चहा पितो. पण त्या दिवशी सकाळी 6लाच हे बाबाजी माय काय चहा टाक ना. का हो, तुम्ही 9 वाजता, आज एकादशी ना. इतर वेळा 9 वाजता चहा, पण त्या दिवशी 6ला चहा. मंदिरात आला, दर्शन घेतलं, घरी गेला, थोडे चिप्स वगैरे शेंगदाणे, का एकादशी ना. 2 वेळा जेवण करणारा, पण एकादशी अशी त्या मकर संक्रांती सारखी त्याच्या मानगुटीवर बसते. 12 वाजता साबुदाणा खिचडी, 2-2:30 वाजता पुन्हा खजूर दूध, 4-4:30ला पुन्हा हलका फुलका काही भगरीचे धिरडे धपाटे वगैरे, पुन्हा रात्री 9 वाजता साबुदाणा, त्यात दही वगैरे टेस्ट येण्यासाठी. इकडं तरी ठीक आहे, तिकडं ते काय कुद्दूचा आटा ना, त्याचे भजे, त्याची खीर, पंचपक्वान एकादशीला फलाहारी. एरवी 12 वाजेपर्यंत त्याला भूक लागत नाही, पण द्वादशी सकाळी 7लाच बनारसी आश्रम मध्ये नंतर झोपायला उपवास सोडून घेतो. का, कालची एकादशी. आमच्या एका डॉक्टर भक्ताकडे मी गेलो, म्हटलं डॉक्टर साहेब इतर वेळाही माझं येणं होतं आणि आजही आलो, आज एवढी गर्दी, एवढे पेशंट्स, एवढी गर्दी. ते म्हटले काल एकादशी. काय बोलले, काल एकादशी आज एवढी गर्दी होण्याचं कारण काय. ते म्हटले एकादशीला लोक फलहार करायला पाहिजे जगदीशजी, पण लोक फलहार नाही करत, फुलहार करतात. म्हणे काय करतात, फुलहार जास्त खातात. मग खाण्याचा परिणाम, जास्त खाल्लं अजीर्ण झालं, डॉक्टरकडे यावं लागतं. अपने पेट को कब्रिस्तान मत बनाइए, पेट को पेट ही रहने दीजिए, आरोग्याला घातक आहे ते. तर कोणताही उपवास म्हटलं की रात्री जागरण हे अत्यंत महत्वाचं आहे. एकादशीलाही दिवसाचं जेवढं महत्व आहे त्याच्या 10 पट रात्रीचं महत्व आहे. तसं शिवरात्री जर म्हटलं, पूर्ण प्रहर जागून भगवंताचा अभिषेक, त्यांची आराधना, त्यांचा नामजप झाला पाहिजे. परंतु ब्राह्मण लोक यजमानही शुद्ध सात्विक सनातन परंपरेचे उपासक असल्या कारणाने त्यांनी 3ऱ्या प्रहरपर्यंत जागरण केलं. पण सहज डुलकी लागली, मंदिरात दिव्याची जी वात होती, दिवा मंदावला आणि तो दिव्याचा प्रकाश, ती ज्योती अंतिम श्वास घेत होती. अशा अवस्थेमध्ये हा बघतच होता, यांना कधी डोकली लागते. मंदिरात प्रवेश केला, स्वतःच्या अंगावर असलेलं वस्त्र त्यांनी फाडलं, त्याची वात तयार केली आणि वात तयार करून ती विझणारी ज्योती, तिला पुन्हा नवनूतन जीवनदान दिलं. ज्योती नव्याने चालू झाली, मंदिरात लखलखीत प्रकाश झाला आणि भगवंताला नैवेद्यासाठी आणलेला तो प्रसादाचा भाग समोर ठेवलेला असतानाच त्यांनी उचलला आणि उचलून काय मंदिरात ग्रहण करण्याची स्थिती होती का, नाही. तो धावणं सुरू केलं, पळू लागला. पळत असताना त्याचा पाय एका पंडितजीच्या मांडीला लागला. पंडितजी जागे झाले, बघितलं, अरे चोर चोर म्हणून पाठलाग केला. तो अगोदरच भुकेने व्याकुळ झालेला, कमजोर स्थितीमध्ये लवकर पकडला गेला. याने खूप मारलं, त्याला प्रताडित केलं. परिणाम, त्याच अवस्थेमध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर यमाचे दूत आले, त्याचे प्राण खेचले आणि खेचून यमलोकात त्याला घेऊन गेले. यमलोकात नेल्यानंतर त्याच ठिकाणी भगवान शंकराचे दूत पोहोचले. हे कस्टमर, हे यजमान आमचं आहे. जसं प्रयागराजला पंडित लोक पाठलाग करतात ना, पूजा सोडूनच पळतात तिकडं, आइये यजमान आइये आइये, त्यांच्या तसेच म्हणलं हमारे यजमान आहे. आपल्या कथाकार कलाकारामध्ये नाही तसं म्हणा, सहिष्णुता आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. तसं भगवान शंकराचे दूत धावले, हे आमचं गिराईक आहे म्हटले आणि त्याला
मान सन्मान पूर्वक भगवान शंकराकडे घेऊन गेले, आदराने घेऊन गेले. आणि मग यमराजाने विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिलं, जीवनात त्यांनी कोणतंही चांगलं कर्म केलेलं नाही, कोणतंही विहित कर्म केलेलं नाही, कुठलं अनुष्ठान तपस्या व्रत वैकल्य केलेलं नाही. परिणाम तरी देखील भगवान परमात्म्याने त्याला दूत पाठवले, बाबा जरी तो मंदिरामध्ये चोरीच्या उद्देशाने गेला होता तरी देखील प्रभूच्या मंदिरात जाऊन त्यांनी स्वतःच्या वस्त्राचा काही भाग काढून ती वाद केली आणि विजत असलेला दिवा त्यांनी प्रज्वलित केला आणि भगवान त्याच्या शिवालयामध्ये प्रकाश अशा प्रकारचा निर्माण केला. ते एवढंसं पुण्य, पण एवढंसं पुण्य जर त्याला दिव्य लोकात नेऊ शकतं सज्जना हो, तर आपण 2-2, 5-5 घंटे प्रभूच्या दरबारामध्ये केलेली आराधना तपस्या याचा परिणाम तो मोक्ष देणार नाही का आपल्याला? लक्षात आलं? अशा प्रकारची दिव्य घटना प्रभूच्या संबंधाने घडत असते. भगवंताच्या मुख्य महोत्सवाकडे वाटचाल करत असताना 1-2 कथा, तत्पूर्वी एक छोटंसं भजन.